नमस्कार मंडळी. मुलं म्हटले आज काहीतरी मम्मी संडे चटपटीत रेसिपी कर. बरं ठीक आहे बाबा, चला. अर्धा किलो बटाटे घेतले, साल काढले, आता उकडायला ठेवू पाणी घालून मिडियम गॅसवर. 2 चमचे धने घेतले, 1 चमचा बडीशोप घेतली, 1 चमचा जिरे घेतले आणि थोडासा छोटासा हिंगाचा खडा घेतला. 2-4 दालचिनी घेतली, मिरे घेतले आणि लवंग घेतली आणि तमालपत्र घेतले 2 मोठे मोठे. आता तुकडे करून घेऊ बारीक. आणि 2 चमचे खोबरं घेतलं किसलेलं आणि 1 चमचा तीळ घेतले. आता हे हलकंसं भाजून घेतलं. आता काढून घेऊ आपण. 1 चमचा तेल घेतलं, मिरच्या घेतल्या 4-5, एक छोटीशी बेडगी मिरची घेतली. आता बारीक गॅसवर भाजून घेऊ आणि थंड करून घेऊ. सगळे मसाले बारीक करून घेऊ मिक्सरला. आता बारीक झाले की त्यात मीठ घालायचं, थोडं हळद घालायची, थोडीशी साखर घालायची, बारीक करायचं आणि परत थोडंसं लाल तिखट घालून बारीक करून घ्यायचं. आता आपण चटणी बनवतो हिरवी. कोथिंबीर, आलं, मिरची आणि लसूण घेतला आणि फुटाण्याची डाळ घेतली, बारीक करून घेतलं. आता परत बर्फ घातला आणि बारीक केली. बर्फाने काय होतं, छान कलर येतो चटणीला हिरवा. आणि आता शेंगदाणे मी भाजून घेतले, साल काढून घेतले. आता थोडंसं तेल घातलं, तिखट मीठ घातलं आणि आपण केलेला मसाला घातला. तो आता शेंगदाणे परतून घेऊन बाजूला ठेवू. आता 1 चमचा तेल घेतलं, 2 ते 2.5 चमचे आपण मसाला तयार केलेला घेतला आणि चिंचेचं कोळ घेतले 2 चमचे. आता मसाल्यात थोडं परतून घेतलं की पाणी घालून घेऊ आणि पाण्याला एक उकळी आली की बटाटा आपण किसून घेतला तो घालून घेऊ आणि परतून घेऊ. भाजी चांगली परतून घेऊ आणि मीठ घालू आणि एक वाफ काढू. वाफ काढली की ताटात पसरून घेऊ सगळी आणि डाळिंब घालू, कोथिंबीर घालू, कांदा घालू आणि बारीक शेव घालू आणि शेंगदाणे घालू. आता एक पाव घेऊ, मधून कापू आणि हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी लावून आपण भाजी भरून घेऊ. आता तव्याला तूप किंवा बटर लावायचं आणि सगळ्या साईडने असं गोल गोल फिरवत फिरवत भाजून घ्यायचं. ही झाली आपली दाबेली.